अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री समर्थ महाराजांच्या चरणी लीन हो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपला भक्तिभाव अर्पण करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूर्ण शरणागत होऊन आजपासून श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे सुरू झालेल्या आई जगदंबेच्या नवरात्री उत्सवामध्ये आई जगदंबेला पूर्ण शरणागत होऊन आणि आपणा सर्व भक्तगणांना विनम्र अभिवादन करून श्री स्वामी समर्थ आणि श्री भगवती यांच्याविषयी यांच्यातील नात्याविषयी आणि त्या नात्यातील माधुर्याविषयी चर्चा करूया आणि त्यातून आनंद घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया। आज ललिता पंचमीचा पवित्र पावन असा दिवस आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये ललिता पंचमी या तिथीला या दिनाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे। कारण याच परमपावन दिनी परमात्म्याचा पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नगरीमध्ये प्रवेश करते झाले आणि स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट नगरीमध्ये प्रवेश केला आणि त्या अक्कलकोट नगरीची पुण्य नगरी झाली। श्री क्षेत्र अक्कलकोट झालं। असंख्य दैवत येऊन त्या अक्कलकोट नगरीमध्ये वास्तव्य करून राहिली। त्यामुळे ललिता पंचमी या दिवसाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्येच वास्तव्य करून राहिले आणि अखिल जगताला ते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून परिचित झाले। या ललिता पंचमीचं आणखीन एक महत्त्व असं की ही ललिता देवी जी आहे ती आपल्या भक्तगणांना उत्तम आरोग्याचं वरदान देते। ललिता देवी जी आहे ती भक्तगणांच्या शरीराचं रक्षण करते, प्रत्येक अवयवाचं रक्षण करते। एखाद्या भक्ताला कोणतीही व्याधी झाली असेल तर त्याने ललिता देवीचं स्मरण करावं आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा, श्री स्वामी समर्थ रूपाचं ध्यान करावं, ललिता देवीला आठवावं आणि आपल्या जीवनाचा मार्ग क्रमावा। त्या जीवाला त्या भक्ताला आई ललिता देवी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं निश्चितपणे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होईल। आजच्या या ललिता पंचमीच्या दिवशी आपण सर्व लोक सर्व भक्तगण श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामी समर्थ आणि आई ललिता देवीचं पूजन करत आहोत। आपणा सर्वांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ देवाला आणि माता ललिता देवीला मी प्रार्थना करतो की हे श्री स्वामी समर्थ देवा, हे ललिता देवी, आपल्या या सर्व भक्तगणांना आपण उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करा आणि त्यांच्याकडून आपण आपली चरण सेवा करून घ्या। नवरात्री आरंभ झाला की आई जगदंबेचा सर्वत्र उदो उदो होऊ लागतो। कारण ही शक्ती आहे जिच्या सामर्थ्याला कोणतीच सीमा नाही, असीम सामर्थ्य असलेली अशी ही शक्ती आहे। आणि ही शक्ती आपल्या भक्तगणांना वेगवेगळी वरदानं देत असते, वेगवेगळ्या गोष्टी प्रदान करीत असते। कोणाला धन संपदा ऐश्वर्य, कोणाला शक्ती, कोणाला उत्तम आरोग्य, कोणाला पुत्र, कोणाला संतान, जे जे आपण इच्छितो ते ते या भगवतीच्या माध्यमातून आपण या प्रकृतीसाठी
आपण प्राप्त करीत असतो. परमात्मा आणि प्रकृती या दोघांच्या माध्यमातून या भूतलावर सर्व क्रिया घडत असतात. परमात्मा हा इच्छाधारी आहे, तर प्रकृती जी आहे ती प्रत्यक्ष क्रिया करते. आणि म्हणून या नवरात्रीमध्ये या प्रकृतीचं पूजन केलं तर आपल्या जीवनातील ज्या क्रिया आहेत त्या उत्तम रीतीने होतात. आणि त्या उत्तम रीतीने झाल्या की परमात्मा आपल्याकडे अत्यंत दयाळू आणि कृपाळू अंतःकरणाने पाहतो. त्यामुळे आपल्या जीवनाचा मार्ग जो आहे तो सुकर होतो, आपलं जीवन आनंददायी होतं. या माता भगवतीला महिषासुरमर्दिनी असं म्हटलं आहे. महिषासुरमर्दिनी. आपण या 5 दिवसामध्ये मातेला महिषासुरमर्दिनी असं का संबोधलं आहे याविषयी चर्चा करणार आहोत आणि त्यातून आईचं सामर्थ्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा महिषासूर कोण होता आणि त्याचा आईने वध का केला? ही माता शक्ती जी आहे, माता भगवती, ही प्रकृतीचं प्रतिनिधित्व करते. भूतलावर स्त्री म्हणून ज्या ज्या शक्ती वावरतात त्यांचं प्रतिनिधित्व ही प्रकृती माता जगदंबा करत असते. आणि हा महिषासूर जो आहे तो सर्व देव, दानव आणि मानव यातील एकाही पुरुषाला ऐकत नव्हता. सर्व पुरुष, देव, दानव, मानव त्याला शरणागत झाले. तेव्हा ते महाविष्णूंकडे गेले आणि महाविष्णूंनी त्यांना मार्ग सांगितला की आई जगदंबेला आपण शरण जा, आपल्याला तीच वाचवू शकेल. म्हणून या भूतलावर स्त्री शक्तीला कुणीही कमी लेखू नये. स्त्री शक्तीला कुणीही कमी लेखू नये. स्त्री शक्तीला कुणीही कोणत्याही कारणाने कोणत्याही आनंदापासून वंचित करू नये. कारण तीच शक्ती आहे, क्रिया तिच्या माध्यमातून चालतात. आपण महिषासूर कोण होता याकडे वळतोय. धनु नावाचा एक महाप्रतापी असा दानव होता आणि त्याला 2 पुत्र होते, रंभ आणि करंभ अशी त्यांची नावं होती. हे महाप्रतापी होते. दानव समाज जो आहे, राक्षसगण, त्यांच्यामध्ये त्यांना प्रचंड प्रतिष्ठा होती. कारण त्यांच्यासारखा शूरवीर, पराक्रमी, धनसंपत्तीवान, ऐश्वर्यवान भूतलावर, पाताळात, स्वर्गात कुणीही नव्हता. त्यामुळे त्यांना अत्यंत प्रतिष्ठा होती. परंतु हे सगळं असून सुद्धा ते रंभ आणि करंभ हे दोघे अत्यंत दुःखी होते. आणि त्यांच्या दुःखाचं कारण काय होतं तर त्यांना कोणतंही संतान नव्हतं. अपत्य नसेल तर काय दुःख होतं. त्या दुःखातील तीव्रता आणि त्या दुःखाची सीमा ज्यांच्याकडे हे दुःख आहे त्यांनाच ठाऊक बाबा. ते दुःख शब्दांनी व्यक्त करता येत नाही. त्यामुळे अत्यंत पराक्रमी, शूरवीर, धनसंपदा, ऐश्वर्य सर्व असून सुद्धा ते रंभ आणि करंभ हे दोन्ही दानव अत्यंत दुःखी होते आणि अपत्य होत नाही. म्हणून त्याने काय केलं, दोघेही तपश्चर्येला गेले. 5 नद्यांचा जिथे संगम होतो अशा परमपावन अशा क्षेत्रामध्ये ते दोघे तप करायला गेले.
तप करताना रंभ जो होता तो त्या संगमाच्या बाजूलाच एक अक्षय असा वटवृक्ष होता. वटवृक्ष म्हटलं की स्वामींची आठवण आल्याशिवाय स्वामी भक्तांना राहत नाही. मूळ 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 पुरुष वडाचे झाड, स्वामी म्हणजेच प्रत्यक्ष वटवृक्ष. स्वामी म्हणजेच वटवृक्ष. रंभ जो होता तो त्या वटवृक्षाखाली त्याने पंच अग्नी प्रदीप्त केला आणि त्या वटवृक्षाखाली तो तप करायला बसला. आणि करंब हा जो त्याचा भाऊ होता त्याने त्या 5 नद्यांचा संगम असलेल्या पवित्र अशा जलामध्ये, पाण्यामध्ये तो जाऊन तप करायला बसला. अत्यंत एकाग्र चित्तानं दोघेही तप करू लागले त्यांच्या आराध्य दैवताचं. ही राक्षस मंडळी जी आहेत, दानव जे आहेत, त्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण कोणता असेल तर जे कार्य करणार त्या कार्यामध्ये प्रचंड एकाग्रता, चित्त विचलित होणारच नाही त्यांचं. त्यामुळे ते तप करायला लागले की देवांच्या मनामध्ये, हृदयामध्ये धडकी भरायची. कारण त्यांना हे निश्चित माहीत होतं की हे दानव तप करायला बसले म्हणजे हे त्यांच्या आराध्य दैवताला निश्चितपणे प्रसन्न करून घेणारच. त्यामुळे रंभ आणि करंभ यांनी तपाचरण सुरू केलं आणि ही बातमी देवलोकीचे राजे इंद्रदेव त्यांना समजली. इंद्रदेवाला वाटलं की हे घोर तप आचरतायत म्हणजे यांना निश्चितपणे माझ्या राज्याची अभिलाषा असणार, म्हणून यांचं तप आपण खंडित करायला हवं. देवेंद्राच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. देवेंद्राच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि भीती निर्माण झाल्यामुळे तो स्वतःला असुरक्षित समजू लागला. आणि म्हणून त्याने काय केलं, तो त्या 5 नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणी आला आणि त्याने त्या पाण्यामध्ये प्रवेश केला. आणि तिथे करंब जो तप करत बसला होता त्याचे पाय धरले आणि त्याला तो ओढत खाली घेऊन गेला आणि तिथेच त्याने वध केला. करंब दानव जो होता तो तप करता करताच मृत्यूला पावला. पण जो रंभ होता त्याला हात लावण्याची हिम्मत इंद्राला झाली नाही. कारण तो त्या अक्षय वटवृक्षाखाली बसला होता. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच अक्षय वटवृक्ष. त्याच्या सावलीत जो जो भक्तगण बसेल, जो जो भक्तगण त्यांचं नाम घेईल, त्यांची पूजा करेल, त्यांची भक्ती करेल आणि त्या वटवृक्षाच्या छायेत जो जो बसेल त्याच्याकडे वक्र दृष्टीने पाहण्याची हिम्मत कोणालाही होत नाही. हे सत्य आहे. म्हणून स्वामी भक्तांनी जीवनामध्ये कधीच घाबरायचं नाही, कुणालाही घाबरायचं नाही, कुठल्याही परिस्थितीला घाबरायचं नाही. स्वामी नाम मुखात ठेवावं. स्वामी नाम मुखात असेल तर शत्रूसुद्धा मित्र होतो. स्वामी नाम मुखात असेल तर शत्रूसुद्धा मित्र होतो. स्वामी नाम मुखात असेल, जो आपल्यावर हल्ला करायला येतो तो आपले चरण धरतो, आपले पाय धरतो. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. कारण स्वामी भक्त सातत्यानं त्या अक्षय वटवृक्षाच्या सावलीत वावरत असतात. रंभ जो आहे तो त्या वटवृक्षाखाली बसला होता. त्याने पंचाग्नी प्रदीप्त केला होता. परंतु जेव्हा त्याला कळलं की आपल्या भावाला इंद्राने मारलंय, त्याला खूप दुःख झालं, त्याला क्रोधही आला. परंतु तो इंद्राला त्यावेळेला मारू शकत नाही. म्हणून त्याने काय विचार केला की आपणच आता स्वतःला मारावं आणि आपल्या भावासोबत जावं. आणि त्याने
आपली तलवार हातात घेतली आणि तो स्वतःचं शिर धडावेगळं करणार एवढ्यात तिथे अग्निदेव प्रसन्न झाले, कारण त्याने पंचाग्नी प्रदीप्त केला होता आणि त्या पंचाग्नीमध्ये बसून तो तप करीत होता. अग्निदेव प्रसन्न झाले आणि अग्निदेव तिथे प्रगट झाले आणि ते म्हणाले, अरे दानवा, तू हा मूर्खपणा का करीत आहेस? तू स्वतः जर हा देह त्याग केलास तर पुन्हा तुला हा देह मिळणार नाही आणि भावाबद्दल दुःख करतोयस, पण भावाला ज्याने मारलं त्याचं तू काही करू शकणार नाहीस. म्हणून तू एक काम कर, तू आता आत्महत्या करू नकोस, कारण आत्महत्येने तुला पातक लागेल. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला इच्छित असलेला वर तू माग. अग्निदेव त्याला म्हणाले. अग्निदेवांचं ते भाषण ऐकून त्या रंभ नावाच्या दानवाच्या मनामध्ये आशा उत्पन्न झाली. त्याने दृढ निश्चय केला आणि तो म्हणाला, अग्निदेव, आपण जर खरोखर मला प्रसन्न झाला असाल तर मला इच्छित वर द्या. त्यावेळेला अग्निदेव म्हणाले, तुझ्या मनातील इच्छा तू सांग, मी ती इच्छा पूर्ण करेन. तेव्हा तो रंभ दानव काय म्हणाला, हे अग्निदेव, मला असा महापराक्रमी आणि बलाढ्य पुत्र प्रदान करा जो त्रैलोक्य विजयी होईल. भूतल, पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही ठिकाणी त्याची सत्ता चालेल आणि दानव, मानव, देव यामधील कुणीही पुरुष त्याचा वध करू शकणार नाही. त्याला वाटलं की स्त्री जी आहे ती काय माझ्या पुत्राचा वध करणार, म्हणून त्याने मागताना काय मागितलं की देव, दानव, मानव यामधील कुणीही पुरुष त्याचा वध करू शकणार नाही. अग्निदेवाने त्याला वर द्यायचं मान्य केलं होतं, पण दानव आणि देव याच्यामध्ये मुख्य फरक जर कुठला असेल तर तो म्हणजे देव जी आहेत त्यांच्याकडे विवेक असतो, ज्ञान आणि ज्ञानापासून प्राप्त झालेला विवेक. त्यामुळे वरदान देताना सुद्धा ते त्या दानवांना असं वरदान द्यायचे की त्याच्यामध्ये त्यांची फसगत करून ठेवायचे. अन्यथा काय होईल की दानव जर प्रबळ झाले तर इतर मानवालाही राहायला नको आणि देवांनाही राहायला नको. म्हणून त्यांनी अग्निदेवाने त्याला काय वरदान दिलं, आता या क्षणापासून ज्या भार्येवर तुझं मन आसक्त होईल, ज्या भार्येला पाहून तुझ्या मनामध्ये आसक्ती निर्माण होईल, ओढ निर्माण होईल, तुला आनंद होईल, तिच्यापासून तुला पुत्र प्राप्त होईल. तो रंभ दानव जो होता त्याला कळलं नाही आपल्याला अग्निदेवाने काय वरदान दिलं आहे. तो अत्यंत आनंदित झाला आणि तो आपल्या नगराकडे निघालाय. नगराकडे निघाला असताना मध्येच एक उत्तम असं वन लागतं, जंगल. त्यामध्ये एक म्हैस म्हणतो ना आपण, म्हैस एकदम उन्मत्त तारुण्यानं भरलेली त्याच्या दृष्टीस पडली आणि चटकन त्याच्या मनात विचार आला, अरे वा, किती छान म्हैशी आहे. बस झालं, देवाने जो वरदान दिलं होतं अग्निदेवाने त्याची परिणती झाली आणि ती म्हैशी याच्या प्रेमात पडली आणि हा तिच्या प्रेमामध्ये आसक्त झाला. पण काय झालं, कथा थोडी विचित्रच आहे. काय झालं, एवढ्यात तिथे एक दुसरा म्हैस म्हणजे रेडा उन्मत्त झालेला तिथे पाहत होता
त्याने पाहिलं की ती महिषी जी आहे ती त्या रंभाच्या जवळ चालली आहे आणि ती दोघांचं हितगुज चाललं आहे.